हे मेडिकल आणलं ना? मेडिकल आणलं ना? काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपनं पुण्यामध्ये काँग्रेस कार्यालयावरती आंदोलन केलं आणि याच आंदोलनादरम्यान काँग्रेसचे काही कार्यकर्ते देखील जखमी झाल्याचं पाहायला मिळालं। आता याच गुन्हा नोंद झाला पाहिजे, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे अशा मागणीसाठी काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते फरसखाना पोलीस स्टेशन समोर आंदोलन करताना पाहायला मिळतात। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, नेमक्या मागण्या काय आहेत, कशासाठी ते आंदोलन करतायत त्यांच्याशी बोलूया। काय सांगाल, तुम्ही आंदोलन करत आहात, काय मागणी आहे? आज भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी काँग्रेसच्या विरोधात जे आंदोलन केलं होतं हे अतिशय अमानवी पद्धतीने करून त्याला एक हिंसक वळण लावण्यात आलं आणि हे हिंसक वळण लागत असताना पुण्याचे नव्याने नवनिर्वाचित महापौर त्या उपस्थित होत्या, शहराध्यक्ष उपस्थित होते, त्याचबरोबर मोहोळ कुटुंबातले दुष्यंत मोहोळ म्हणून आहे हेही सगळे उपस्थित होते। आज ह्या लोकांच्या समोर आणि ह्यांनी दगडफेक केलेली आहे। दगडफेक करत असताना पोलीस अधिकारी होते, आमचे महिला कार्यकर्त्या होत्या, त्याच्यानंतर पत्रकार माझ्या भगिनी होत्या, यांच्या अंगावरती दगडफेक करण्यात आली। आमच्या कार्यकर्त्यांचं आज रक्त सांडण्याचं काम या लोकांनी, भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केलेलं आहे। यांचा मुजोरपणा तात्काळ थांबला पाहिजे। आज आम्ही फरसखाना या ठिकाणी आज धरणे आंदोलन इथे केलेलं आहे। त्याचं कारण असं की एवढी सगळी घटना पोलिसांच्या समोर होऊन सुद्धा पोलीस गुन्हा दाखल करून घेत नाही आहेत। आज भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष यांना अटक झाली पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्याचबरोबर महापौरांवरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे। दुष्यंत मोहोळ होते, अजून बरेच त्यांचे कार्यकर्ते होते, जे लोक फुटेजमध्ये दिसत आहेत यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। अशा पद्धतीने आंदोलनाची पद्धत नसती आणि आज हे सगळे जुने जाणकार पदाधिकारी असताना त्यांच्या समोर या गोष्टी होत होत्या तरी सुद्धा यांनी त्याच्या थांबवल्या नाहीत। पोलीस प्रशासनावरती माझा आक्षेप आहे की आज त्यांच्या समोर या सगळ्या गोष्टी होत होत्या तरी सुद्धा त्यांनी त्यांच्यावरती लाठीचार्ज केला नाही। का केला नाही? का ह्या पोलिसांनी ह्या कार्यकर्त्यांना का थांबवलं नाही? हा माझा पोलीस प्रशासनाला सवाल आहे। तुम्ही पोलिसांना सवाल उपस्थित करतात, तुम्ही सुद्धा या आंदोलनाच्या दरम्यान होता, तुम्ही सुद्धा प्रति आंदोलन केलं, दोन्ही बाजूनी दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात येतोय, तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी होतात, नेमकी परिस्थिती काय होती? इथले पत्रकार, सुजाण नागरिक आणि तमाम महाराष्ट्र बघत असेल आता तुमची न्यूज, तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विचारा की काँग्रेसची आतापर्यंत जेवढी आंदोलनं झालीत तर कोणत्याही आंदोलनामध्ये काँग्रेसने कधी दगडफेक केली का? हा आमचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर जनताच देईल की काँग्रेस कधीही दगडफेक करत नाही। काँग्रेस अशा कोणत्याही पद्धतीने गुंडगिरीच्या पद्धतीने कधीही आंदोलन करत नाही। आम्ही हातामध्ये बाबासाहेब धरले होते, हातामध्ये आमच्या संविधान होतं आणि संविधान हातामध्ये घेऊन दगडफेक कधी केली जात नाही। आणि ती काँग्रेस ही गांधीजींच्या मार्गावर चालणारी आहे, काँग्रेस ही बाबासाहेबांच्या मार्गावर चालणारी आहे। त्यामुळे पत्रकार बांधवांना हात जोडून विनंती आहे की अशा पद्धतीनं कोणतंही नॅरेटिव्ह पसरवू नका ज्यामध्ये सांगितलं जातं की दोन्ही बाजूनी दगडफेक सुरू होती। त्या बाजूनं दगडफेक केली आणि दगडफेक करण्यासाठी एका गाडीमध्ये त्यांनी पूर्ण दगडे आणि काट्या भरून आणले होते। कोण लोक होती? भाजपचे पूर्ण कार्यकर्ते होते आणि व्हिडिओज आहेत आमच्याकडे ज्यामध्ये दुष्यंत मोहोळ, धीरज घाटे, त्यांचे महापौर आणि त्यांचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वरती दगडफेक करताना दिसत आहेत। यामध्ये डोकी कुणाची? जर दोन्ही बाजूने दगडफेक झाली असती तर दोन्ही बाजूने डोकी फुटली असती, पण डोकी कुणाची फुटलेत? काँग्रेस कार्यकर्त्यांचे फुटलेत। वाहनांची मोडतोड कुणाची झाली? काँग्रेस कार्यकर्त्यांची झाली। मारहाण कुणाला झाली? पत्रकारांना झाली, आतल्या बाजूला उभारलेल्या। पोलिसांना जी मारहाण झाली ते आतल्या बाजूला उभारलेले झाले। त्यामुळे पूर्णपणे फेक नॅरेटिव्ह आहे। दगडफेक करणारे भाजपचेच कार्यकर्ते होते आणि त्यांच्यावरती FIR झाली पाहिजे। जर त्यांच्यावरती FIR होत नसेल तर पोलीस प्रशासनाचं हे अपयश असेल। संविधान आणि कायदा मानणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास कायद्यावरचा पूर्णपणे नष्ट होईल आणि आम्ही आज संविधानिक पद्धतीने मागणी करत आहोत, कायदेशीर पद्धतीने मागणी करत आहोत की भाजपच्या गुंडांच्या वरती आणि यांचा जो म्होरक्या आहे धीरज घाटे याच्यावरती पोलिसी कारवाई झाली पाहिजे, त्याच्यावरती FIR नोंद झाली पाहिजे।
गुन्हा नोंद करण्याची कारवाई सध्या सुरू आहे आत आणि जे काही जखमी आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळाले. काँग्रेस नेते आपल्या बरोबर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आता काय पुढची भूमिका काय तुमची, काय करणार पुढे? वास्तविक पाहता जर पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही तर हे आंदोलन मोठ्या प्रमाणात तीव्र होणार. जे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत, काँग्रेसला मानणारे कार्यकर्ते आहेत आणि त्या ठिकाणी समविचारी सगळ्या संघटना आहेत, या सगळ्या रस्त्यावर उतरतील. चक्काजाम आंदोलन होईल. कारण हे जर अशी संस्कृती जर त्या ठिकाणी असा पायंडा पडला की लोकांच्या कार्यालयात जाऊन दगडफेक करायची, चुकीच्या पद्धत त्या ठिकाणी असं वातावरण दूषित करायचं, हा जर पायंडा पडला तर पुण्यासाठी आणि पुण्याच्या संस्कृती अत्यंत घातक त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून पोलिसांनी योग्य ती कारवाई केली पाहिजे. त्यांनी सिद्ध केलं पाहिजे की हे राज्य कायदा आणि सुव्यवस्थेचं आहे, कुठल्या एका पक्षाचं नाहीये. त्या ठिकाणी फडणवीस साहेब सारखं सांगतात कायद्याचं राज्य, कायद्याचं राज्य. मग तुमच्या कृतीतून सिद्ध करा ते. त्या ठिकाणी तुमच्या समोर फुटेज आहेत, तुम्ही बघितले, लोक इथं लागलेत, लोकांची डोकी फुटलीत, 5-5 टाके पडलेत. तुम्ही कारवाई का नाही करत आहे? कोणाच्या दबावाखाली काम करता? हे त्या ठिकाणी त्यांनी त्याच्या कृतीतून सिद्ध करावं. नाहीतर पुण्यामध्ये चक्काजाम आंदोलन त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष केल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. चक्काजाम आंदोलन करू असा इशारा काँग्रेस नेते देताना पाहायला मिळतात. काही महिला भगिनी सुद्धा आहे तिथं आंदोलन करतायत. ताई काय सांगाल, तुम्ही आंदोलनामध्ये बसलेला आहात, आता गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे, नेमकी आता मागणी काय, पुढची प्रक्रिया काय? पुण्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा झालंय. पुणे महानगरपालिकेचे आपले महापौर आंदोलनाला येतात आणि तिकडे समोर त्यांच्या समोर दगडफेक व्हायली, महिलांना दगड लागायले, कार्यकर्त्यांना दगड लागायले, गाड्या फुटल्यात आणि पोलीस दमदाटी आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करायला ढकलालेत. हे कोणता न्याय आहे? आणि भाजप सरकार हे असल्या कुनीतीचं आहे आणि हुकुमशाही त्यांची चाललेली आहे, पहिल्यापासून चाललेली आहे. आणि त्यांचा जो काही हे आहे दंडशाही करायचंय ते त्या वृत्तीतून आंदोलनातून त्यांनी दाखवलेलं आहे. फक्त आमच्या तर एकच मागणी आहे, तुम्ही पुण्याचे महापौर असताना तुमच्या डोळ्यासमोर हेच घडलेलं आहे, तर तुमच्यावर कायदे गुन्हे दाखल झाले पाहिजे, धीरज घाटेवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. कारण की तुम्ही पुण्याला वेगळ्या मार्गाने घेऊन चाललेला आहात. पुण्याचा इतिहास असा नाहीये, पुणे हे संस्कृतीचं भवन म्हणून ओळखले जाणार पुणे आहेत. आणि आज पुण्याचे महापौर असताना तुम्ही आदर्श हे दिलेलं आहे का? हीच खंत आहे. महापौरांनी आंदोलनामध्ये सहभागी होऊन अशा प्रकारे कारवाई केली असा आरोप सुद्धा करण्यात येतोय. दादा, आता एवढं हे झालं, 2 कार्यकर्ते गंभीर जखमी झाल्याचं पाहायला मिळते तुमचे, एकतर आता 3 टाके पडल्याचं सांगण्यात येत आहे. आता पुढे काय माहिती, कार्यकर्त्यांचा गुन्हा नोंद होईल, सगळ्या गोष्टी होईल, पण योग्य कारवाई होईल असं वाटतं का? कारण गुन्हा नोंद व्हायला वेळ लागतोय सध्या. पुणे शहरामध्ये फार मोठी ताकद ही आंदोलनामध्ये आणि चळवळीमध्ये आहे. आज सकाळी 11 वाजल्यापासून काँग्रेसचे कार्यकर्ते उन्हातानामध्ये या ठिकाणी बसलेले आहेत आणि एवढं असताना पोलीस भाजपचे एजंट म्हणून या ठिकाणी काम करीत आहेत. ज्यावेळेला दगडफेक झाली, रक्तबंब अवस्थेमधले व्हिडिओ पोलिसांनी स्वतः पाहिले. मग पोलिसांना गुन्हा दाखल करायला एवढा वेळ का लागतो? तर राज्य सरकारचा जो एक वर्ण प्रशासनावर त्यांच्यावर जो दडपण आहे, त्या दडपणाला घाबरून पोलीस हे करत आहेत. आमची एकच भूमिका आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या आंदोलनाच्या माध्यमातून जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालू राहणार, हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे. प्रशासनाला काम करू दिलं वाटत नाही असं, पोलीस प्रशासनाला काम करू दिलं जात नाही असं वाटतं का? पोलीस प्रशासनाला पूर्णपणे वेटीला धरलेलं आहे भाजपने. तुम्ही मला सांगा, काल ह्याच्यापूर्वी छत्रपती शिवरायांचा अवमान करणारी अनेक वक्तव्य भाजपच्या केंद्रीय मंत्री असतील, भाजपचे माजी राज्यपाल असतील, अनेक लोकांनी केली. त्यांच्यावर साधं गुन्हा दाखल कधी झाला नाही. आणि काल आमच्या प्रदेशाध्यक्षावर पर्वती पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होतो काय? याच्यावरनं काँग्रेस भवनच्या दारापर्यंत भाजपच्या गुंडांना मोकळं सोडलं जातं काय? आणि पोलिसांच्या उपस्थितीमध्ये दगडफेक होते, गाड्या फोडल्या जातात आणि महिलांच्यावर दगडफेक होते. हे अतिशय चुकीचं आहे आणि पोलिसांना वेटीला धरल्याचं काम भाजप करत आहे. पुढली भूमिका काय थोडक्यामध्ये सांगा? जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील. आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत ते आता फरसखाना पोलीस स्टेशन, जे पुण्यातील मोठं पोलीस स्टेशन मानलं जातं, या ठिकाणाहून खरं तर कायद्याचा संदेश गेला पाहिजे अशा प्रकारचं कार्यकर्त्यांनी सध्या मेसेज दिलेला आहे. परंतु सध्या जर बघायला गेलं तर एवढं मोठं आंदोलन झालं, त्यानंतर 2 कार्यकर्ते जे आहेत ते गंभीर जखमी झालेले पाहायला मिळत आणि
सध्या आज जो आहे ते गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे, पोलीस तपास करत आहेत. परंतु काँग्रेस कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एक पवित्रा घेतलेला आहे की जोपर्यंत गुन्हा नोंद करून आमच्यापर्यंत FIR ची कॉपी येत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही. या आंदोलनाच्या अटक होत नाही तोपर्यंत, धीरज घाटे आणि महापौर यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. शहर अध्यक्ष धीरज घाटे गुंड आणि महापौर यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आणि पोलिसांना आमचा प्रश्न आहे की ते सगळे आंदोलन करते, जे गुंड आंदोलन करते ते काँग्रेस भवनच्या कंपाऊंड पर्यंत कसे आले याचं उत्तर पोलिसांनी दिलं पाहिजे. कार्यकर्ते पाहू शकतो आपण की सवाल उपस्थित करत आहेत की हे सगळे आंदोलक तिथपर्यंत कसे काय आले, तुम्हाला ही परिस्थिती हाताळता आली नाही का, अशा प्रकारचा सवाल कार्यकर्ते उपस्थित करताना पाहायला मिळतात. आणि दुसरं म्हणजे भाजपचे शहराचे अध्यक्ष धीरज घाटे किंवा मग मोहोळ असतील युवा मोर्चाचे अध्यक्ष किंवा मग महापौर असतील यांच्यावरती गुन्हे दाखल करा अशा प्रकारची मागणी देखील हे कार्यकर्ते करताना पाहायला मिळतात. या प्रकरणामध्ये आणखी काय अपडेट येते, पोलीस कशा पद्धतीने चौकशी करतात आणि या कार्यकर्त्यांची पुढची भूमिका काय असणार आहे, सगळ्या भूमिका तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे जुळून जाणवर असतो सोबत. धन्यवाद.